आता जाऊयात नागपूरमध्ये, कारण नागपुरात होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यात आलेली आहे। ट्रॅफिक पार्क चौकातील 4 ते 5 झाडं कापण्यात आली आहेत। पालिकेची परवानगी न घेता यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीकडून वृक्षतोड करण्यात आली आहे। पर्यावरणवाद्यांच्या संतापानंतर कंत्राटदारावर गुन्हा देखील दाखल झालाय। एकीकडे कोट्यवधींची निधी खर्चून वृक्ष लागवड करायची आणि दुसरीकडे मात्र सर्रास वृक्षतोड करायची नागरिकांकडून असं म्हणत संताप व्यक्त केला जातोय। वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला जातो आणि हे वृक्ष संवर्धन करण्याची मोहीम सुद्धा राबवली जाते। मात्र अशा प्रकारे होर्डिंग्स लावण्यासाठी जर अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे अडथळा ठरणारे जे झाडं जी आहेत ती कापली जात असेल तर याला काय म्हणायचं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत। आपण ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कच्या चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी 3 ते 4 झाडं जे आहेत ती कापले गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आता पर्यावरणवादी या गोष्टीचा विरोध करत आहे आणि यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची पर्यावरणवाद्यांकडून केली जात असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरावर सातुने लगे, टीव्ही मराठी।